चाळीसगाव चामुंडा माता मंदिरजवळील पूल धोकादायक, नागरिकांमध्ये संताप, अपघाताची भीती। चाळीसगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या चामुंडा माता मंदिराजवळील पूल अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत पोहोचला असून या पुलाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी आणि राजकीय नेते या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा तीव्र संताप आता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। पुलाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी म्हणायची पाळी आली आहे। पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडल्यामुळे पुलाचा संपूर्ण पृष्ठभाग उखडला आहे। या परिसरातील नागरिकांचे हाल। हा पूल दाळवाली गल्ली, चामुंडा माता मंदिर मागील वस्ती, जय बाबाजी चौक आणि बेलदारवाडीसह कोदगावकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। पुलाच्या दुरवस्थेमुळे दुचाकी, मोटारसायकल, सायकल आणि पायी चालणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। जीवघेणा धोका आणि संताप। पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालवणे तर सोडाच, पण चालतानाही तोल जाण्याची भीती आहे। या धोकादायक स्थितीमुळे बस, ट्रक यांसारखी मोठी वाहने पुलावरून गेल्यास ती पुलातच अडकून पडण्याची किंवा पुलाचा भाग कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। नागरिक आता उघडपणे बोलू लागले आहेत की जर या धोकादायक पुलामुळे एखादा गंभीर अपघात घडला किंवा कोणाचा जीव गेला तर यासाठी मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर दाखल करण्यात येईल। नागरिकांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे। तातडीने दुरुस्तीची मागणी। या पुलाची दुरुस्ती तातडीने न झाल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। चाळीसगाव नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचा जीव धोक्यात न टाकता या अजीर्ण झालेल्या पुलाची दुरुस्ती तात्काळ सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार, हाच प्रश्न सध्या चाळीसगावकर विचारत आहेत।